हे जे सगळे मुलांना ट्रॅकवर ठेवणं किंवा हे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये बाकीच्या ऍक्टिव्हिटीज मी अजिबात म्हणजे मला मुलं मुली पण बऱ्याचदा येऊन रिक्वेस्ट करतात सर आपलं गॅदरिंग आपण का घेत नाही. सगळ्यात सोपी गोष्ट आहे ते करणं. सगळ्यात सोपी गोष्ट आहे म्हणजे ज्या पद्धतीने आमचं करिक्युलर आपण रन करतोय त्या त्याच्या हे करणं तर खूप सोपं आहे. कॉल घ्यायचा आहे, म्युझिक सिस्टम करायची, संपलं ना. दुसरं काय करायचंय मला. परंतु त्याच्या प्रिपरेशन मध्ये मुलांचा जाणारा वेळ आहे मग किंवा बाकीच्या गोष्टी बरं ह्या गोष्टी पुढे मिळणार नाहीत का. डेफिनेटली मिळणार आहेत मॅडम. IIT तुम्ही फेस्ट बघा, CIP चा फेस्ट बघा तुम्ही, त्या किती मोठ्या लेवलवरचे होतात. तिथं तुम्हाला मिळत नाहीत का मग एक्स्ट्रा करिक्युलर. तुम्हाला ड्रॅमॅटिक मी म्हणलं ना की काही जण तर मराठी सिनेमामध्ये आता काम करतात CIP चे काही एलिमिनेट तसं IIT मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात फेस्ट होतं. ते पुढे जाऊन मिळणारच आहे तुम्हाला. माझं म्हणणं हे आहे मी त्यापासून कोणालाही वंचित ठेवू इच्छित नाही. ते तुम्हाला पुढे जाऊन ज्या त्या वयामध्ये ज्या त्या गोष्टी ह्या मिळतच असतात. मी आताताईपणा करून ती गोष्ट मिळवायसाठी जर काही करत असाल तर ती गोष्ट चुकीची आहे. कराईबारामध्ये पहिलं कर्तव्य असलं पाहिजे करिअरच्या दिशा ठरवणं, त्या दिशेनं मार्ग. तुम्ही आतापासून जर तुम्ही डिसाईड असाल मला ऍक्टर बनायचं डेफिनेटली तुम्ही 10वी नंतर त्या ड्रामा स्कूलला जॉईन करा किंवा NSD साठीचा प्रिपरेशनसाठी प्रयत्न करा, ग्रॅज्युएशन त्या पद्धतीने करा. हे आतापासून फोकस असला पाहिजे. हा या मताचा मी कुठलाही त्यामध्ये फाजीलपणा होत असेल तर मग ते करिअरच्या दृष्टीनं कुणालाही कधी डिस्टर्ब द्यायचं.